वाळवण रेसिपीमध्ये तांदळाची खिचिया पापड बनवण्यासाठी 1 किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीवर पाणी नितळून घेतलं. नंतर सुती कपड्यावर पसरवला आणि फॅन खाली रात्रभर वाळवला. दुसऱ्या दिवशी गिरणीतून बारीक याचं पीठ दळून आणलं. यातलं 3 वाट्या म्हणजेच अर्धा किलो पीठ बाउलमध्ये काढलं. ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने दीड पट म्हणजे 4.5 वाट्या पाणी गरम केलं. आता उकळत्या पाण्यात 1.5 चमचा पापड खार, जिरे, पांढरे तीळ, चवीपुरतं मीठ घालून मिक्स केलं. आता यात तांदळाचं पीठ घालून मोदकाला जशी उकड काढतो तशी उकड काढली. छान मिक्स केलं. नंतर झाकण ठेवून मंद गॅसवर 3 ते 4 मिनिट वाफ काढली. ही उकड आता परातीत काढून स्मॅशरने स्मॅश केली. गाठी मोडल्या आणि नंतर हाताने मळलं. यातला एक पिठाचा गोळा घेऊन हातावर लंबाकार करायचा. चाळणीवर ओलं सुती कापड ठेवून पिठाचे सर्व गोळे ठेवून कपड्याने कव्हर केले. एका भांड्यावर ही चाळण ठेवून झाकण ठेवलं. 30 मिनिट पीठ वाफवून घेतलं. पीठ छान वाफलं की परातीत काढून स्मॅश केलं. नंतर चांगलं मऊ करून घेतलं. तर पापड बनवण्यासाठी एक छोटा गोळा घेत पुरी यंत्रावर एक प्लास्टिक शीट, नंतर गोळा, वरून परत एक प्लास्टिक शीट ठेवून हलक्या हाताने पापड दाबला. नंतर प्लास्टिक शीट वर घातला. तर 1 दिवस फॅन खाली, 1 दिवस उन्हात कडक हे पापड वाळले. तळून बघू. तळल्यानंतर पापड तिप्पट फुलला, छान खुसखुशीत झाला. तर एक पापड तोडून दाखवते. आवाजावरून तुमच्या लक्षात येईल पापड छान कुरकुरीत झाला.